नमस्कार, क्रॉप ट्रेड मोबाईल ॲपमध्ये आपलं स्वागत आहे। तुमचं व्यापार व्यवस्थापन अगदी सोपं आणि जलद करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत क्रॉप ट्रेड मोबाईल ॲप। आडतदारांसाठी हे ॲप सर्व व्यवहार पारदर्शक आणि सुटसुटीत बनवतं। लवकरच शेतकरी, व्यापारी आणि वाहतूकदार या ॲप सोबत जोडले जातील। चला, आडतदारांसाठी ॲपच्या सर्व विभागांची सविस्तरपणे माहिती घेऊयात। सर्वप्रथम आपण हे ॲप प्ले स्टोअर तसेच ॲप स्टोअरवरून इन्स्टॉल करू शकता। ॲप सुरू झाल्यावर आपली भाषा निवडून आडतदार पर्याय निवडा व साइन अप करा। कंपनीमार्फत आपल्याला व्हेरिफिकेशन करता संपर्क केला जाईल व ईमेल आयडी द्वारे आपल्याला यूजर आयडी देण्यात येईल। दिलेले यूजर आयडी, पासवर्ड अथवा ईमेल OTP वापरून आपण लॉग इन करू शकता। ॲप वापराबद्दल गाईड टॅबमध्येही सखोल माहिती उपलब्ध आहे। काउंटर एंट्री म्हणजेच आवक नोंदणी। जेव्हा एखादा शेतकरी आपल्याकडे उत्पादन घेऊन येतो तेव्हा आपण त्याची नोंद काउंटर एंट्री विभागात करायची आहे। शेतकऱ्याचं नाव टाका, वाहतूकदाराचे नाव भरा, पुढे प्रतिडाग वाहतूक शुल्क भरा, उत्पादन प्रकार आणि नाव निवडा। उत्पादनाच्या वर्गीकरणानुसार डागाची संख्या नोंद करा। वाहन नंबर अनिवार्य नाही। जर एका शेतकऱ्याकडून एकापेक्षा जास्त प्रकारचे उत्पादन आले असेल तर ॲड मोर प्रोडक्ट या बटनावर क्लिक करा आणि हीच प्रक्रिया पुन्हा करा व शेवटी एंट्री सेव्ह करा। अशा प्रकारे आपली काउंटर एंट्रीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। डील अर्थात विक्री। जेव्हा उत्पादनाची विक्री केली जाते तेव्हा त्या व्यवहाराची नोंद डील विभागात केली जाते। प्रथम उत्पादनाची श्रेणी आणि नाव निवडा। शेतकऱ्याचे नाव टाका आणि त्याच्या सर्व डील्स पहा। डील उत्पादनाच्या प्रकारानुसार, उत्पादनाच्या नावानुसार किंवा शेतकऱ्याच्या नावानुसार देखील पाहता येतील। प्रत्यक्षात विक्री करताना प्रत्येक डीलची माहिती भरा। व्यापाऱ्याचे नाव निवडा। विक्री दर आणि उत्पादनाच्या वजनाची नोंद करा। व्यापारी नोंदविणे आवश्यक आहे, पण विक्री दर आणि वजन नंतरही भरता येऊ शकते। जर कोणतीही चूक झाली तर नंतर एडिटचा पर्याय वापरून आपल्याला दुरुस्ती करता येईल। शेवटी एंट्री सेव्ह केल्यानंतर आपल्या एका डीलची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। अशा प्रकारे आपण सर्व डील्सची नोंदणी करू शकता। ट्रान्झॅक्शन अर्थात व्यवहार। जर कोणत्याही व्यापाऱ्याने आगाऊ रक्कम अथवा बिल पेमेंट दिले किंवा आपण शेतकरी किंवा वाहतूकदाराला आगाऊ पैसे दिले अथवा बिल पेमेंट दिले तर ती नोंद इथे करता येईल। रक्कम भरा आणि कोणाला दिली आहे ते निवडा। रोख व्यवहार असल्यास ऑपरेटरचे नाव टाका। हे व्यवहार बिल किंवा स्टेटमेंटमध्ये आपोआप दिसतील। या सर्व नोंद झालेल्या व्यवहारांचे अहवाल आपल्याला पुढच्या टॅबमध्ये म्हणजेच रिपोर्ट्समध्ये एकत्रितपणे मिळतील। व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व अहवाल ऑटो जनरेटेड असतात। हे अहवाल आपण डाउनलोड, प्रिंट अथवा शेअर देखील करू शकतो। शेतकरी, व्यापारी आणि वाहतूकदारांचे पूर्ण बिल्स, आजचे आणि मागील। प्रत्येक व्यापारी, शेतकरी आणि वाहतूकदारासाठी स्वतंत्र स्टेटमेंट्स। प्रलंबित बिलांची यादी। कुणाला पैसे द्यायचे आहेत आणि कोणाकडून घ्यायचे आहेत। काउंटर यादी। वाहतूकदार आणि व्यापाऱ्यांसाठी डागाची ट्रॅकिंग। रोख व्यवहार अहवाल। प्रत्येक ऑपरेटरद्वारे हाताळलेली रक्कम। बाजार शुल्क अहवाल। व्यापारी आणि शेतकऱ्यांवरील शुल्काचे विवरण। आजच्या सर्व व्यवहारांचे अंतिम स्टेटमेंट अर्थात क्लोजिंग स्टेटमेंट। डॅशबोर्ड। डॅशबोर्ड हे आजच्या सर्व व्यवहारांचे थेट दृश्य दाखवते। आजची सर्व विक्री आणि खरेदी एका ठिकाणी पाहू शकता। सदस्यत्व कालावधी येथे दर्शवला जातो आणि आपण इथूनच तो वाढवू देखील शकता। सेटिंग। प्रोफाईल सेटिंग। तुमच्या प्रतिनिधींच्या नावाप्रमाणे ऑपरेटर ॲड करू शकता व आपल्याला इथे भाषा देखील बदलता येईल। जनरल सेटिंग। प्रथमतः आपल्या नियमानुसार आणि गरजेनुसार जनरल सेटिंग अपडेट करावी, ज्यामध्ये शेतकरी पट्टी व ट्रेडर बिलवरती आकारल्या जाणाऱ्या शुल्काची नोंद करावी। आवश्यकतेनुसार ती बदलली जाऊ शकते। प्रोडक्ट नेम वाईज सेटिंग। एखाद्या विशिष्ट उत्पादनासाठी जनरल सेटिंगपेक्षा वेगळे शुल्क आकारायचे असल्यास हा पर्याय निवडा। शेतकरी पट्टी प्रिंटिंग सेटिंग। यामध्ये ब्लँक पेपर व प्रिंटेड पेपर
असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. वरील सर्व गोष्टी वापरण्यापूर्वी आपल्याकडे तो डेटा असणं आवश्यक आहे, जो आपण कसा भरायचा ते पाहूयात. उत्पादनाची माहिती अर्थात प्रोडक्ट डाटा. आपल्या आडतीवर विक्री होणाऱ्या सर्व उत्पादनांची नोंद उत्पादनाच्या प्रकारानुसार करून घ्यावी. नंतर पाहिजे तेव्हा अधिकचे नवीन उत्पादन आपण यामध्ये ॲड करू शकतो. ट्रेडर डेटा म्हणजेच व्यापारी माहिती. आपल्या आडतीवर खरेदी करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांची नोंद करून घ्यावी. नंतर पाहिजे तेव्हा अधिकचे व्यापारी आपण यामध्ये ॲड करू शकतो. रोखीच्या खरेदीदारांसाठी ओन कॅश ट्रेडर अशा नावाचा व्यापारी ॲड करून घ्यावा. सर्व रोखीचे व्यवहार या व्यापाऱ्याच्या नावे आपण नोंदवू शकतो. फार्मर डेटा म्हणजेच शेतकरी माहिती. आपल्या आडतीवर उत्पादनं घेऊन येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची नोंद या टॅबमध्ये करायची आहे. नंतर पाहिजे तेव्हा अधिकचे शेतकरी आपण यात ॲड करू शकतो. कॅरियर डेटा वाहतूकदाराची माहिती. आपल्या आडतीवर उत्पादने घेऊन येणाऱ्या सर्व वाहनांची नोंद करून घ्यावी. नंतर पाहिजे तेव्हा अधिकचे वाहक आपण ॲड करू शकतो. जे शेतकरी स्वतःच्या वाहनाने उत्पादनं घेऊन येतात त्यांच्यासाठी फार्मर ओन व्हेइकल अशा नावाचा वाहक ॲड करून ठेवावा. अशा वेळी काउंटर एंट्री करताना वाहतूक शुल्क 0 टाकावे, म्हणजे अहवालामध्ये वाहतूक खर्च 0 रुपये होईल. आता आपण ॲप वापरण्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात. संपूर्ण व्यापार प्रक्रिया डिजिटल आणि सोपी होऊन जाते. ऑटोमॅटिक अहवाल आणि सुलभ बिलिंग सिस्टम. शेतकरी, व्यापारी आणि वाहतूकदार यांच्यात पारदर्शक व्यवहार. सर्व व्यवहार आणि रोख प्रवाहावर त्वरित नजर ठेवता येते. तर मग आत्ताच डाउनलोड करा आणि डिजिटल व्यापार सुरू करा. तुमचा व्यापार आणखी सोपा आणि जलद करण्यासाठी क्रॉपटेड मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.